नमस्कार मंडळी. राजकारणात सध्या एकच चर्चा आहे, भाकरी फिरणार. आता शरद पवार साहेब जेव्हा हे असं म्हणतात त्यावेळेला त्याचा अर्थ कोणाला तरी भाकरी खायची आहे म्हणून पास करा असा नसतो, तर नेतृत्व बदल हा त्याच्या मागचा खरा अर्थ असतो. आणि हीच भाकरी फिरण्याची वाफ आता मातोश्रींच्या किचनपर्यंत येऊन पोचली. मंडळी, चर्चा अशी आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षात आता खांदेपालट होणार. 2003 मध्ये उद्धव ठाकरेंनी आपल्या हातात घेतलेली बॅटिंग आता थेट आदित्य ठाकरेंच्या हातात देण्याची तयारी सुरू आहे. यावर नितेश राणे साहेब लगेच म्हणाले, अहो यात नवल काय, ही तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच आहे. मालक आपल्याच मुलाला सीईओ बनवणार ना, का शेजारच्या मुलाला करणार. आता राणे साहेबांच्या या गुगलीवरती उभाटा गट काय म्हणतोय हे बघण्यासारखं आहे. 19 जूनला शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. चर्चा अशी आहे की त्या दिवशी आदित्य ठाकरेंच्या कार्याध्यक्ष पदाचा राज्याभिषेक केला जाणार. म्हणजे आता पक्षात युवा जोश येणार की फक्त आदित्य ठाकरेंची युवा सेना मोठी होणार, हा प्रश्न विरोधक अगदी खोचकपणे विचारतात. संजय राऊत तर आधीच रेड कार्पेट घालून तयार आहेत. ते म्हणतात आदित्यजी तर सॉलिड आहेत, त्यांचं स्वागतच आहे. पण थांबा, शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षात सगळंच ऑल वेल आहे असं नाहीये. ऑपरेशन टायगरच्या बैठकीत काही आमदारांनी हळूच कुजबूज केली की आमचा वाघ हा फक्त मुंबईच्या जंगलातच फिरतोय. आदित्यजींनी जरा मुंबईच्या बाहेर पडून महाराष्ट्र पिंजून काढला तर बरं होईल. म्हणजे मुंबईच्या ट्रॅफिक मधून बाहेर येऊन ग्रामीण महाराष्ट्राच्या धुळीत फिरावं लागेल, तेव्हाच तर खरी भाकरी भाजली जाईल ना. उद्धव साहेबांची तब्येत आणि दगदग पाहता आता वर्क फ्रॉम होम पेक्षा फील्ड वर्कची गरज उभाटा गटाला जास्ती आहे. समोर 2029च्या निवडणुका आहेतच, शिवाय लगेचच विधानसभेच्या निवडणुका पण आहेत. हाताशी 3 वर्ष आहेत. या काळात आदित्य ठाकरेंना आपला घसा साफ करून कार्यकर्त्यांना एकदम जोरात आणि मोठमोठ्याने बोलून बळ द्यायची गरज आहे. कारण नुसत्या लोकसभा निकालावरती भाकरी फुगत नाही, तर विधानसभा जिंकायला त्या भाकरीसोबत चटणीचाही थोडासा फ्लेवर टाकावा लागतो. तर मंडळी, 19 जूनला आदित्य ठाकरेंच्या डोक्यावरती कार्याध्यक्ष पदाची टोपी बसणार का, की ही नुसतीच एक वाफ आहे? तुम्हाला काय वाटतं? आदित्य ठाकरे महाराष्ट्र पिंजून काढतील की पुन्हा वरळीच्या सीलिंग पर्यंतच मर्यादित राहतील? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट्स येत राहतील. बाकी पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत जय श्रीराम.